नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, या ठिकाणी मी एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे। तो व्हिडिओ आजपर्यंत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, घेऊन गेले आणि पुढे घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवर्जून हा एक व्हिडिओ मी एक 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्यासमोर रिप्रेझेंट करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी पाहिलंय की मागील बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचा एक क्रेज आहे। जसं की स्टार्ट केलं तर 5वी पासून तर ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना, सगळ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना माझी अपेक्षा असते किंवा माझ्या पाल्याची अपेक्षा असते की त्यांनी नीट चांगल्या प्रमाणे मार्क्स घ्यावे, सीईटी मध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स घ्यावे, त्यांनी JEE मध्ये चांगल्या प्रकारे मार्क घ्यावे, त्यांनी CPT जो CA ची एग्जाम्स असते तिच्यामध्ये चांगले मार्क्स घ्यावे। बरोबर आहे, तुमचं म्हणणं हे वेगळं नाहीये। मला पण आवडेल की तुम्ही जे अपेक्षा करतायत ते मी पण करायला पाहिजे। माझ्यासारख्या खूप साऱ्या तमाम पालकांनी पण ह्या अपेक्षा करणं गरजेचं आहे। परंतु तुम्हाला सर्वांना पालकांनो माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही अगोदर आपल्या पाल्याची बेसिक चाचणी घ्या। ठीक आहे, भले आपल्या मार्केटमध्ये खूप सारे नवीन आज क्लासेस ओपन होत आहेत, काही ओल्ड क्लासेस वगैरे आहे, काही क्लासेसनी खूप मोठा गर्दा करून आपलं स्वतःचं शोकेस मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु त्यामधून आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना काय भेटतं हे आवर्जून बघण्याची प्रयत्न करा। कारण की त्याच्यामधून बऱ्याच वेळेला आम्ही शिकलोय खूप की आज एका विद्यार्थ्याला जर तुम्ही बेरीज किंवा एखादा गुणाकार वगैरे देण्याचा जर प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यांना येणार नाहीये। खूप सिंपल आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हीच देऊन पहा हा एक्झाम्पल। जसं की मी दिलं 2380 ही एक संख्या दिली आणि त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं, एक 5th to 7th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांचं मी हे एक सायकोलॉजी सांगतो। त्याला सांगितलं बेटा चल बरं यामध्ये आता 180 ॲड कर बरं। मग तो काय करेल, युनिट 10 प्लेस 110 जे काही प्लेस असतील, युनिट त्याच्यानंतर 10 त्याच्यानंतर 100 त्याच्यानंतर 1000 10,000 वगैरे अशा कन्सेप्ट्स न समजता तो डायरेक्टली काय करेल, 0 परत 8 + 0 हे असे रॉंग मिस्टेक्स करेल। तर माझी पालकांना हीच विनंती आहे, जोपर्यंत आपल्या पाल्याला रीडिंग येत नाहीये, जोपर्यंत आपल्या पाल्याला गणितीय क्रिया येत नाहीये, जोपर्यंत आपल्या पाल्याला पूर्ण टेबल येत नाहीये, तोपर्यंत आपल्याला पुढचे कोणतेही कोर्सेस यूज पडणार नाहीये। भले ठीक आहे तुमच्या अपेक्षा खूप उंच आहेत किंवा माझा पाल्य कुठेतरी नीटमध्ये चांगल्या प्रकारे बेसिक नॉलेज आत्तापासून घ्यायला पाहिजे, JEE साठी माझ्या पाल्याने आजपासून मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सची तयारी करायला पाहिजे, काही हरकत नाहीये। अरे पण तुमच्या पाल्याला थोडं मी पण एक सज्ञान आणि मी पण एक जागरूक पालक, मी एक शिक्षक या नात्याने मी तुम्हाला कळकळीची विनंती का करतोय की आजपर्यंत तुम्ही तुमच्या पाल्याच्या शिक्षणावरती जो खर्च करतायत त्याला कुठेतरी ब्रेक लागावं, त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने नॉलेज भेटावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। पहा ना, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये। तुम्ही मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, बऱ्याच वेळेला शब्दांच्या जोड्या असतील, बऱ्याच वेळेला जोड शब्द वगैरे असतील। फॉर एक्झाम्पल्स मी एक शब्द अद्वितीय हा शब्द मी तुमच्या समोर उच्चारलेला आहे। अद्वितीय हा एक शब्द उच्चारला, मंत्रमुग्ध करणे, त्याच्यानंतर बरंच सांगितलं की शार्दूल विक्रीडित, त्याच्यानंतर मराठीचे बरेच काही मी शब्द तुमच्या समोर उच्चारले। तर आपल्या पाल्यांना ते फक्त लिहून घ्या। इयत्ता 7वी 8वी 9वी 10वीच्या पॅरेंट्सनी सुद्धा आवर्जून हे प्रयोग आपल्या घरी करावे। त्यानंतर एखादं वाक्य इंग्लिशमध्ये 1 ते 2 सेंटेन्स आपण त्याला जोराने किंवा मोठ्याने म्हणून त्याला लिहायला लावायचं। Ram is eating a mango. Now next one is there, the dash dash is a scalar quantity, accelerations is a scalar quantity, math is the key of all successes। अशा पद्धतीने आपण त्याला 5 ते 6 वाक्य त्याच्या टेक्स्ट बुकशी रिलेटेड द्यायला पाहिजे। मग तुम्ही हे पहा ना, अगोदर त्याचं रीडिंग पहा, अगोदर त्याचं बेसिक ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स वगैरे छान पद्धतीने येतात का, त्याचं रीडिंग एकदम चांगल्या पद्धतीने आहे का, त्याचं रायटिंग चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट आहे का, तरच विद्यार्थी मित्रांसाठी माझ्या वेगवेगळ्या क्लासेसची ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करा। नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, मग पाल्य आपला 11वीला जातो, पाल्य आपला 12वीला जातो। मग 11वी आणि 12वीला गेल्यानंतर बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात, सर त्याला बेसिक तुम्ही काहीच शिकवलं नाहीये। अरे व्हाय नॉट, आजकालचे सर्व शिक्षक माझ्यासहित सर्व शिक्षक जास्तीत जास्त टेक्स्ट बुकला महत्त्व देतात आणि बरोबर आहे ना। कारण की तुम्ही पाल्य लोक काय म्हणतील, परत जर टेक्स्ट बुक जर त्या विद्यार्थ्यांचं कंप्लीट नाही केलं तर तुमचा परत वरून आमच्यावरती रोष असणार आहे, सर तुम्ही टेक्स्ट बुक नाही कव्हर केलं। अरे टेक्स्ट बुक कव्हर करता करता तुम्ही बेसिककडे लक्ष दिलंच नाही ना।
आम्ही टेक्स्टबुक आज नाही घेतलं मान्य आहे, पण आम्ही टेक्स्टबुक घेता घेता बऱ्याच काही बेसिक कन्सेप्ट त्याला देण्याचा प्रयत्न केला, त्यानं केलंच नाही ना. म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहात, LMMS असतील, BDS वगैरे असतील, स्कॉलरशिप वगैरे असतील, श्रेया वगैरे असतील, BTS वगैरे एक्झाम्स वगैरे असतील, त्याच्यानंतर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा वगैरे असतील, NSO असेल, IMO असेल, ऑलिम्पियाडच्या काही स्पर्धा परीक्षा वगैरे असतील, तर त्यासाठी सर्व पालकांना माझी विनंती आहे की टेक्स्टबुकसोबत विद्यार्थ्यांना या बेसिक कन्सेप्ट संदर्भात थोडी चर्चा करावी, जेणेकरून आपला होणारा व्यर्थ खर्च हे वाचेल. ओके, चला तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो.